नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणजे कुठला ज्ञान? एवढंच नाही सांगितलं. जो ते ज्ञान आपल्या ज्ञान म्हणजेच काय लोकांना कळत नाही. अनंत विद्या शिकतात. अनंत मी एवढे सांगितले. नाना गजाची परीक्षा, नाना स्वाची परीक्षा, नाना होणार परीक्षा, उद्या तू असं होणार असं सांगणारा, हे सर्व परीक्षा कोणाची आहे? दुसऱ्याची आहे. दुसरं काय होणार त्याची परीक्षा आहे ना. तो कोणाच्या मुळे होते, हु इज ॲट द बॉटम, हु इज ॲट द रूट, ती ओळखायला पाहिजे ना. कशामुळे झाला सर्व जग उत्पन्न कसाने झाला? सच्चिदानंद कंदाय जगदम क्रूर हे तवे. तो सच्चिदानंद स्वरूप तो कसा आहे ती ओळखल्याशिवाय जेवढ्या होत्या आणि झाल्या ती सर्व ओळखतात लोक. त्याला ओळखायला कोण विचारच करत नाही. कारण विचार केला तर काय, मरतो स्वतः म्हणून. स्वतःचा नाश आहे म्हणून मनाला श्राप आहे. कोणाचा? श्रवणाचा. मन कधी ऐकणारच नाही. कारण मन जर ऐकला तर आपण नाही होतो. मन म्हणजे तुझं म्हणणं काय सांगतो ते सर्व तुम्ही सांगता. अमुक परीक्षा, तमुक परीक्षा, ही परीक्षा, वनिता परीक्षा. हो चांगली वनिता आहे, तुझ्या पायावरून मी सांगतो म्हणे, तुझ्या चालनावरून सांगतो म्हणे. नाना गजाची परीक्षा, अश्वांची परीक्षा म्हणजे घोड्यांची, ही सर्व परीक्षा आहेत पण दुसऱ्याची आहेत. तर म्हणून ते म्हणतात जेव्हा ती ज्ञान नाही प्रांजळ. ती ज्ञान म्हणजे कुठला? हे सर्व जिथून उद्भव होते, जिथे सर्व लय होते, ती एक ज्ञान कोणामुळे होते? तो ज्ञान. सच्चिदानंद कंदाय. सच्चिदाने आनंद. चित म्हणजे जाणणं, असत म्हणजे असणं, आनंद म्हणजे स्वाभाविक आहे. त्याचा स्वभावच असणेपणाचा स्वभाव काय? आनंद आहे. आनंदाचा अर्थ कळत नाही. आनंद म्हणजे वृत्तीचा नव्हे. अनंदपणा, आंधळेपणा नाही. अंध आंधळेपणा नाही. तिथे नुसतं ज्ञानच, जाणणं. एका जाण्याच्याच कोठा तेव्हा दुसरं काही नाही. ते कुठपर्यंत जाणतो, दुसरा असेल तोपर्यंत जाणतो, नाही तर स्वतः परमात्मा बदली नसतो. असू दे, ते प्रश्न आहे की तेव्हा ती ज्ञान नाही. ती ज्ञान म्हणजे कुठला? कसला ज्ञान? तो कसाने एवढा उपजला, कसाने एवढा भरती आलेला आहे तो ज्ञान कळत नाही. आणि दुसरं ज्ञान सांगतात सर्व. वेद म्हटलं ते सांगतो वेद ना. अनंत मंत्र सांगतात लोक. आमचा समाज सर्व मंत्रांनीच भरलाय. इथे परीक्षाने भरलाय. काय करावं? परीक्षा म्हणजे परीक्षण. दुसऱ्याच्या शिक्षण करणं ती परीक्षा. स्वतःची परीक्षा कधी करत नाही आपण. दुसऱ्याची परीक्षा करतो. हे अक्का तसा, तो तमका तसा. आपण कसा कधी विचार केलाय का की आपण कोण याच्यातला? आपण कसा आहे, कसा ते बोलला, कसाने जन्मलो, का आलो, आयको आया, इसलिए आया, पर किधर जाएगा इतना नहीं जाना तो काय को माको त्रास दिया बोलता है वो कबीर. कबीर सांगतो तुला माहिती नाही कुठून आला, कुठे जायचे आहे आणि कशाला आला, कुठे रस्ता भेटला त्याला कशाला, कुठे जायचं आहे माहिती नाही म्हणून. बोला म्हणू की नाही गेला खुळा म्हणणार की नाही. मग कुठे चाललास माहित नाही, कुठून आला माहित नाही, कशाला आलास बोला हे माहिती माहित नाही. पंचाक्षर आहे, 5 अक्षर चांगले आहेत सर्व माहित नाही. बस माहिती घ्यायला तयारच नाहीये कधी. माहिती ते ज्ञानाची घ्या जेव्हा ती एक ज्ञान नाही प्रांजळ. ती एक ज्ञान म्हणजे ज्याच्यावर एवढा वारलेला आहे ते जर प्रांजळ कळलं नाही तर काय सर्व केलेलं पोट जाणार आहे. केवढी परीक्षा असू दे. अरे उद्या असं होणार आहे, तू मरणार आहे उद्या कोण सांगितला न मरणार तो समजा तरी पण काय काय आहे त्याला
तुला ओळखला काय? कोणाकडून ते ज्ञान कळला? समजा काही कळला ते अनंत विद्या शिकला कोणा वखतच्या कोणी कोणापासून शिकला? तो ज्ञान नसता तर तो ज्ञान म्हणजे जाणणं म्हणणं बस. तुम्ही म्हणता ते ज्ञान, तुम्ही समजता ते ज्ञान. जास्त जास्त पुढे जाऊ नका. कळते ना मी बोललेलं कळलं एक ज्ञान बस. मग देवाचे असो मातीचे असो धोंड्याचे असो काही असू दे कळलं ते ज्ञान बस. कळणं म्हणजे आज कळ मारती जाती ही असं आहे बस. तर ते प्रांजळ ज्ञान म्हणजे काय? जे ज्ञानाला बघितलं तर सर्व उत्पत्ती तिथून जाय ते जाय सर्व ज्ञान सर्व जाय. त्याला काही अस्तित्व नाही. ज्ञान म्हणून अस्तित्व आहे बस. अख्या जगाला अस्तित्व कसा हवं? तुमच्या ज्ञान आहे म्हणून ना. ज्ञान नाही तर अस्तित्व काय? इलेक्ट्रिक नाही तर कुठला बल्बची अस्तित्व? ज्ञानामुळे सर्व जाणता ना. ज्ञान नाही तर काय जाणणार आहे सांगा? अज्ञानी काय जाणतो? काय जाणत नाही. काय माहित नाही म्हणतो. काय करावं माहित नाही. सर्वांना माहिती आहे. माहित नाही म्हणून ते करता सर्व. तुम्ही करता काय करता ते माहिती आहे का? कशा जन्म घेतला सांगा? इथे तरी सांगू दे. जगात कोणी प्राणी सांगू दे कशा जन्म घेतला. हो माहिती नाही. काय उगीच झालं म्हणतो. काय करायचं? मग जन्माला आला ती माहिती नाही. कशाला आला तिकडे? काय करायचं? आता आलोय म्हणून काहीतरी करायला लागते म्हणून एवढंच. हे दुसऱ्याच्या बघून नाही तर पहिलं काय होतं? काय करायच्या पाय वधिकच मुताच्या आरामशीर काय वाटत नव्हता त्याला. देव होतला बाजूला तरी बांधा नाही. कळत होता काय? हे कळलंच. खोट्याची कळ मारली आहे पण दुःख होते. कळ कसली मारली आहे? हे खोट्याची. खोट्याला खरं म्हणले आहे. जर खऱ्याची कळ मारली तर दुःख नाही, आनंद आहे, सुख आहे. म्हणून सांगतात तळमळ जाणार नाही. ज्ञान बिरे तळमळ जाणार नाही. आज मळ बसलाय तळमळ आहे प्रत्येक जीवाला. केव्हा सुटावा याच्यातून? काय करावं? काहीतरी चांगलं करावं तर हा येतो. त्याच्या बाबाला चांगलं माहिती नाही. काय करावं चांगलं कोणाला म्हणावं? तुम्ही म्हणता गाय मारणं म्हणजे पाप आहे. मुसळ म्हणतो गाय मारणं म्हणजे पुण्य आहे. कुठलं चांगलं? मग चांगलं काहीच नाही. एकही चांगलं नाही. काय खरं नाही म्हणून. खरं असतं तर चांगलं ना. खोटे हिरे पुष्कळ असतं तर काय उपयोगाच्या? खरं असलं तर हिरा असलं तर बघावं काहीतरी कॅरेट कुठला आहे त्याला. 12 कॅरेट आहे, 15 कॅरेट, 2 कॅरेट आहे, ते माती कॅरेट आहे. काय आहे असू दे. काहीतरी कळतेच नाही. तर हे खरंच नाही. हे खराची कळ मारला म्हणून दुःख बस. कुठं समजलं म्हणजे दुःख नाही. आपला बाप आनंदाने आहे. पोटात तार आला मेला. दुःख झालं की नाही? कळलं तेव्हा? अरे जिवंत आहे उगीच रडलो म्हणता की नाही? तर कळण्यामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. कसं तुम्ही कळून घेता तसा होते. एक मनुष्य चांगला शब्द बोलतो पण याच्या मनात विरोध आहे ना. तो लब्बाड आहे. काहीतरी पॉलिटिकल मनात बोललाय. तेवढंच बोललाय. चांगला बोलतो तो सहज बोलतो. त्याच्या मनात आहे ना ते पॉलिटिकल मनात बोललाय. त्याला दुःख झालाच. आधी तर रस्ते बरेच आहे ना. चांगलं म्हणून फटकून गोळ्यात खातात. त्या राजीव हात घालून गोळी घातली बॉब घातला. असो काय म्हणावं जगात? जग एवढा हे झालाय बेफाम झालाय. सातवा एवढा बेफाम झालाय. काय कोणाला एकाल तरुण तयार नाही. ते ज्ञानाला कुठे ओळखला पाहिजे बरोबर. जेव्हा ते ज्ञान नाही प्रांजळ तर सर्व काही निष्फळ. काही करा. देव दान धर्म पुष्कळ देवाचं नाव घ्या. पुष्कळ भजन करा. पुष्कळ काही करा. पुष्कळ चोपडे वाचा. पुष्कळ वेदांत वाचा. पुष्कळ सर्व ज्ञानाचे पुस्तक वाचा. काही होणार नाही. कारण काय त्याच्या वर्म कळत नाही म्हणून. वर्म कळला पाहिजे. वर्म कळल्याशिवाय फुकट आहे. वर्म कळला तो मुक्त झाला. ती क्षणी काय नको.
वर्म घेत नाही तुम्ही काय करावा, काहीतरी हेतूने करताना म्हणून वर्म कळत नाही. निरती करा काहीतरी, वर्म कळतो त्याच्यात काय आहे, याच्यामध्ये काय हेतूने करता तीच मिळतो. करणार काय इथे सर्व हेतू काय, काहीच नाही. परंतु काय असं आहे की सर्वाच्या आधार आहे, ते सर्व त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही असा तो आहे. त्याला काहीतरी हेतू घेऊन पूजाला तेव्हा ते ओळखायला जाता. जी हेतू घेता ना ती दिसते तुम्हाला. करावं काय, मला देव समजायला पाहिजे हेतू आहे ना, पण देव कळत नाही असं म्हणतो. तुम्ही म्हणत चांगला हेतू आहे ना त्या देव कळायचा नाही, ते दुसरा समजता म्हणून ते हेतू आहे बरोबर बरोबर, पण ते कळत नाही म्हणून ते खोटं आहे असं म्हणतो. जर सद्गुरू भेटल्याशिवाय कळणारच नाही काही मी म्हणणार आहे. केवढा आहे का केवढा वाचा, म्हणून ते सांगते जेव्हा ती ज्ञान नाही प्रांजळ. ती ज्ञान म्हणजे कोण, स्वरूप कोण, काय आहेत, ते कशाने एवढं उभारलेलं आहे. कोणाच्या आधारे चंद्र येतो, सूर्य उगवतो, पृथ्वी एवढी फिरते, कोणाच्या आधारावर आहे. एक ब्रह्मा देवळातला देऊन करतात का, तुम्ही त्याला गप बसलाय, त्याला तू काय करणार. बसवणार बसून राहिलाच आहे, चालतच नाही, करणार काय. सजा आहे हो देव होणं म्हणजे असं म्हणणार आहे मी. सगळं नाही, मुलं ऐकत नाही तर होतं देवासारखा बस म्हणतच नाही. तर सजा झाली की नाही मुलाला, देवासारखा बसू म्हणून पीडा सजा आहे. ते कळत नाही काय करावं. तर देव कळत नाही म्हणते देव त्याला म्हणता तुम्ही. कोण खरा देव त्याला देव म्हणतो, तर काय करावं उपायच नाही. म्हणून ती जेव्हा ती ज्ञान नाही, ती ज्ञान पाहिजे काय खरं काय. बस ते शब्द पुष्कळ सुंदर घातलाय त्यांनी. ज्ञान तर सर्वाकडे आहे, कोणाला नाही. किडा मुंगीमध्ये आहे, याच्यामध्ये ज्ञान आहे न दिसताना. पण ते ज्ञान प्रांजळ, ते ज्ञान म्हणजे काय, कसला आणि कुठला, ते तुझा स्वरूप आहे. त्याच्याशिवाय काही कळणार नाही. तो नाही का सर्वाच्या सत्यात. डोळे बंद केले तर खला खलक नाही. हो त्याने डोळे झाकले नाही, चांगलं सुद्धा महाराज तिथे डोळे झाकले म्हणजे गेला. डोळे झाकले म्हणजे बघायचं सोडलं, बस एवढंच. गेला नाही, आला नाही, काय नाही, एवढं करून बघत होता. समजलं, दुसरा ज्ञान म्हणून समजून ते गेला आता स्वतःकडे. बस म्हणून ते सांगता जेव्हा ते ज्ञान नाही, ती ज्ञान ओळखायचा. ज्ञान जर ओळखला तर ज्ञान स्वतः येईल फायनल स्टेज मध्ये, स्वतः नाहीसा होऊन परमात्मा एक प्रगट होतो. बस ही वर्म करण्याकरता जेवढा शास्त्र पुराण वेदाभ्यास केला तरी कळणार नाही. श्रुती स्मृती वाचला तर कळणार, महाभारत वाचला तर कळणार नाही, रामायण वाचला तर कळणार नाही. रामायण वाचला तर भीती होणार. आमच्या रामायण बसत नाही, फिरत लोक. रामायण बसवला ना घरात रामायण होते म्हणून काय पळून जाते, काय करावं. नाही रामायण नाही बसत, महाभारत बसवतात. महाभारत चालते, रामायण नको म्हणतात. रामायण बसवत रामायण होते. रामायण आहे जगात, ते रामायण होती. रामायण का घरावा इथे असो कल्पना आहे सर्व. ते सांगतो का रामायण कल्पना लिहणार ती. राम झालाच नाही कधी, असा तर होणार आहे लिहिलाय त्यांनी. रामाने सही केली नाही मी झालो म्हणून. म्हणून रामना तिथेच लिहितात. एक वचन भविष्याच्या खरं झालं तर लोक आश्चर्य मानले. एकच वचन खाली एवढी कथा लिहिली तर काही घडलं नाही, काय करावं. तर याच्यामध्ये हे म्हणून जेव्हा ती ज्ञान नाही, ज्ञान कळायला पाहिजे, प्रांजळ समजायला पाहिजे. ती वर्म कळला. तुम्ही काय वर्म नाही हे तुम्ही करू नका, वर्म ओळखण्याकरता करा. ती वर्म कोणाला कृष्णाला तुम्हाला म्हणतो परमात्मा. ज्याला वर्म कळते काय असेल ना ठिकाणी आणून दिलंय, काही सर्व निघून घेऊन काहीतरी आणून दिला. वर्म कळायला पाहिजे नाही त्याच्यातला. हा लिहिलाय त्यांनी, कशा करता लिहिलाय.
तसं ये वर्म कोण जेव्हा ओळखला तर हे वर्म ओळखला ना ते क्षण नाही होते, काही राहतच नाही तिथे. ती ज्ञान प्रांजळ होते, बरोबर कळते. नाहीतर एवढी परीक्षा केली, एवढं समजलं, एवढं ज्ञान कळलं, काही नाही, फुकट आहे हो. मोठा डॉक्टर बी आहे, एका एफआरटी लंडन झाला तर मेला खलास. कुठे गेला ते ज्ञान, ते बुद्धी कुठे गेली? परत जन्माला तर ते डॉक्टर होणार काय? जन्मता इम्पॉसिबल. मुताच्याच भर नाही तर डॉक्टर कसं होणार? शिकायलाच पाहिजे त्यांनी. म्हणून तो ती वर्म ओळखला पाहिजे. काय आहे वर्म याच्यातला? एवढा सर्व शिकलो, एवढा केला, कशा करता? एक दिवस मरण्याकरता. बस मरणा सिद्धांत आहे का नाही? बाकी सर्व काही निश्चित नाही. हा चोर आहे, लुटार आहे, उद्या मोठा भक्त होऊ शकतो, लगेच चेंज होऊ शकतो. आदमी तसा लुटार होता ते नाही, मोठा संत होऊन गेला नाही. काय वृत्ती बदलेल कोणाला माहिती? प्रश्नच नाही तिकडे. पण इथे एक निश्चित आहे ना, मरणा. बस जन्म घेणारा मरतो जातो, सिद्धांत आहे. आपण मरत नाही एवढे कडे वर्म आहे त्याच्यातला. वर्म ओळखण्याकरताच करायचे आहे, दुसरं काही नाही. मेलो म्हणणार लोकांनी आपण जीवन झालो, येतात खोटं न्यूज देतात की मेला म्हणून. हो त्याचे आयुष्य वाढलं म्हणते. खोटा न्यूज आहे ना, मेल्याच्या आयुष्य वाढलं म्हणतो. हा मरत नाही तो, त्याच्याकच आयुष्य वाढलं तर काय? मरता म्हणता ना ते त्रुटी कल्पना आहे. काय करावं? त्याला माहिती नाही मी मेलो म्हणून. मेलो माहिती असता ते मेलाच नसता, भूतून उभं राहिला असता. कसा कुठे उभा राहणार कळत माहिती काय होऊन. तर वर्म कळायला पाहिजे, वर्म समजायला पाहिजे. वर्म कळताच पारमार्थ आहे ते कृष्णा वर्म कळला. म्हणून त्यांनी अनंत लीला केली, अनंत केला त्यांनी. पण म्हणे मी काही करत नाही, करून या करता आत्माराम म्हणून द्यायला त्यांनी. काय बोलत नाही, जेवढा बोलतो तेवढा खोटाच म्हणतो, खरं बोललाच नाही त्याच्या बापाने. कधी खरा बोललाय काय काय कृष्ण सांगा? ती कलेक्ट सांगतो, दुसरा सांगतो, करावं काय? ती जात होती याला जेवण द्यायला, कोणाला? दुर्वासाला. तिला 6 राण्या. ती असून म्हणतो मी ब्रह्मचारी असेल तर माझ्या मुलांनी द्यावा. ती म्हणते कसला बाबा हे 6 बायकांनी ब्रह्मचारी म्हणते, काय करावं? कृष्णाला सांगायला होते काय? मोठा म्हणून सांगितलं तर माय ऑर्डर असं म्हणणार ना. येस सर म्हणता की नाही? काय येस सर म्हणतो ना, खोटं असलं तरी म्हणायला लागते. तर ती गेली तिकडे, यमुनाला सांगितलं, वाट दिली त्याला, जेवण घातला त्याला, कोणाला? दुर्वासाला. वेळा नाही घेतलं तो श्राप देणार. परत येताना म्हणते की लगेच यमुना बंद झाली. तर दुर्वासाला विचारला, मला आता जायचं आहे तिथे मथुराला, गोकुलला जायचं आहे, तू मथुरात राहायचा दुर्वासा. तर नदी भरले, काय करू? द्या सांग, मी उपास असेल हा जन्म. हा तर नाही, पण हा जन्म उपास असेल तर वाट दे. वाट दिली यमुनानी. ते म्हणते काय लबाडी आहे? ते म्हणतो मी ब्रह्मचारी, हे म्हणते मी उपासी, बुकड्यासारखा खाल्ला बुकासारखा माझ्याकडे, आणि वाट देते यमुना. यमुने पण लबाड, सर्व लबाडच आहे. कोणे गेले कृष्णाकडे धावत, काय रे कृष्णा काय सर्व लबाड? आज कळत नाही बाई, काय करावं तुला? जा पुढे कळेल म्हणून सांगितलं त्यांनी. वर्म कळत नाही, वर्म कळला पाहिजे. ज्याला वर्म कळला त्याला खरं खोटं काही राहतच नाही. आहे कुठे खरं खोटं? खोटातलं खोटं न खरं, खोटातलं खरं केवढा खरं सांगा? खोटातला केवढं खरं ते खरं म्हणतात, ते केवढं खरं सांगा? एव्हरीथिंग इज रॉंग, त्याच्यात काय खरं ते सांगा. जग मिथ्या आहे, खोटा आहे सर सगळं सांगता, मग त्याच्यातला खरं कुठला आला? कोण खरं म्हणणार त्याला? खरं खोटं दोन्ही शब्द आहेत, उगीच आहेत. खरंही नव्हे ना खोटंही नव्हे, दोघे कल्पना आहे तुझी. खऱ्या केव्हा म्हणतात त्याला? तुला पाहिजे ते खरं, ना पाहिजे ते खोटं. तुझं राय काय? देव आवडतो म्हणते काय? का खरं आहे नमस्कार करता, दुका खोटा.
दुश्मन भेटला तर असं करून बघता केव्हा वेळ आला त्याला मारू. हा तिथे थोडा की डोका एक वेळ तिथे जाऊन दुश्मनाला बघून म्हणा हे माझं स्वरूप आहे, हे जर ज्ञान झाला तर. म्हणून ते वर्म कळत नाही माझ्या म्हणून एवढं आहे. काय आहे वर्म? वर्म शोधून काढला पाहिजे. मग ते वर्म नाही गेला तोपर्यंत तळमळ जात नाही, दुःख आहे, सुख कधी मिळणार नाही. वर्म शोधून काढा. जग कसा म्हणलाय, काय त्या म्हणलाय, तो कृष्णाला कळला म्हणून तो परमात्मा होऊन गेला. अनंत लीला त्यांनी केली म्हणून ती केली नाही ती उगीच म्हणत असते आहे. लोक म्हणतात त्यांनी काय केलं ते कोणाला माहिती. 1000 वर्ष होऊन गेले. कळलं त्याला होतं एवढं निश्चित. त्याने ते बरोबर सांगितलं की जगात खरंही काय नाही, खोटंही काय. म्हणून त्याला मामाला मार, काकाला मार म्हणून सांगितलं. तुम्हाला सांगितलं होतं काय महाराज इडे झालेच म्हणलं म्हणत नाही. काकाला मारायचे अर्थ कळलं पाहिजे रे बाबा. हे काका नव्हे, बस एवढंच. हे मामा नव्हे, ही आई नव्हे, बाप नव्हे, मी नव्हे. त्याच्या म्हणून होय तर नाही, होय नाही जेथे काय म्हणतील कोण जेथे त्याच्यामध्ये आहे अष्टकामध्ये आहे. नाही जेथे नाही ते काय म्हणतील कोणी, काय म्हणायचं उरला आहे तिकडे. असा जे आहे नाही नसून जो सत्य स्वरूप आहे ती जी ओळखला तोच परमात्मा आहे. तू परमात्मा होणं आपणच आहे. होणं उगीच बोलतो. तुम्ही जन्मानी पहिल्यापासून परमात्मा आहेत. कधी बिघडला नाही. एवढा दिसला भासला कल्पनात्मक आहे. स्वप्नामध्ये चोरी केली तर म्हणता काय जागृत होऊन. हे कोण म्हणतो कधी चोरी करणार नाही म्हणता. वरून तिथे केली अनुभव आला तर इथे जे काय अनुभव येते ते फुकट आहे. काही नाही. माझ्या सर्वपेक्षा अगदी निर्मळ आहे. कुठलाही मत लागू शकत नाही. सर्वांमध्ये तोच आहे. असा जी भावना होय ती दिवशी खरी कृष्णाच्या पाळणा हलवला तर नाही तर उगीच पाळणा हलवता कृष्णाला झोपवता. त्याला झोपती नाही. आता केवढे वेळ झोपायच्या त्यांनी 1000 वर्ष होऊन गेला ना. मेलांत कोण तुमचे जन्मदिवस करते काय? मेला दिवस करतात तो जन्मदिवस करत नाही. ज्ञानीच्या दोन्ही करतात. जन्मदिन नाही म्हणत. काय करतात तुम्ही भूत येऊ नये, येऊ नये म्हणून भीतीने. नाही ते बी केला नसता. एवढा महंगा आहे काय एवढं काय काय खीर बीर घालायला लागते ना. दूध आहे 16 रुपये कसा घालावा. काका कावळा सांगितलं जा बाबा असो उगीच. म्हणून जगामध्ये विरोध केला कारण का अरे समजा काहीतरी विचार करा. तस्मात विचार करावा देऊ खावा. तो वर्म काय आहे. वर्म गेल्याशिवाय तळमळ जाणार नाही. म्हणून परीक्षा दुसऱ्याची करू नका. तुमची परीक्षा करा आपण कोण आहे म्हणून. परीक्षण म्हणजे परीक्षा. दुसऱ्याची परीक्षा केली ना तो पण तुम्हाला काय मिळणार नाही. आपला शिक्षण केलं म्हणजे आपण कोण एवढंच बघा बस. ते खरी परीक्षा आहे. त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला म्हणजे देवाच्या देव तुम्ही आहे.